ती मांडीच नाही. मग काय काय ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर खडच्या याला जाणं बरं. मांडीच नाही पण मांडीवर खड्ड्या घ्या. एवढे कीर्तनात बसलेले लोक आहे ना, ही सगळी माऊली शिल्लक आहे. आणि तुम्हाला मला सगळ्यांना एकच आई आहे, ज्ञानोबा आहे. आणि त्या आईच्या मांडीवर आपण जिवंत आहे. काय विशेष आहे? विश्वातला तिसरा चमत्कार आहे. कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही पण मांडीवर खड्डे घेण्यावर आहे. आणि तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला. काय जीवन आहे. कधी घडेल असं तिन्ही भावांचा गुरु एकाच. काय सक्का भाऊ, माऊलीचे गुरु निवृत्ती दादा, काकाचे गुरु निवृत्ती दादा, मुक्ताबाईचे गुरु आणि थोरला भाऊच गुरु केला. हा जगात इतिहास कधी घडला नाही. आणि आता गुरु या काळात सक्का भाऊ गुरु 2026 ला. अरे भावाच्या पुरीचं लग्न मोडणारे 14 जण माझ्या पुढे बसलेत आता. काय आहेत की नाही बोला. कोण आहे सक्का भाऊ? माहित नाही लोकांना. 90% महिलांना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झाला. माहितच नाही. लबाड बोलू नका, कीर्तनात बसेल. फक्त घट उठावला आणि बसवला, काही नाही. 9 किलो भगर गेली, 13 डझन केळं गेले, 14 किलो रताला गेले. काही हिनं गुरुवार केला ना, हा धाब्यावर जेवला. फरक 80% भजन्यांना अजून माहित नाही. टाळकऱ्यांना पखवल्याला आणि कीर्तनकारांना सुद्धा का माऊलीचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एकाच दिवशी झाला आणि एकाच वेळेस झाला. त्यांचे जन्म सांगू का? बरं सांगू 2 मिनिटात. दादाचा जन्म आहे सोमवारी, म्हणजे निवृत्ती दादाचा. माऊलीचा जन्म आहे गुरुवारी, मुक्ताबाईचा जन्म आहे शुक्रवारी आणि काकाचा जन्म आहे रविवारी. आता यांची तिथी आहे का? दादाचा जन्म आहे माघ मध्ये 1, म्हणजे आता 4 दिवसापूर्वी. माऊलीचा जन्म आहे श्रावण मध्ये 8. काकाचा जन्म आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि मुक्ताबाईचा जन्म आहे आश्विन शुद्ध 1, म्हणजे घटस्थापना. आता इथे समाधी आहे का? दादाची समाधी आहे ज्येष्ठ मध्ये 12. दादाची समाधी आहे ज्येष्ठ मध्ये 12. माऊलीची समाधी आहे कार्तिक वद्य 13. काकाची समाधी आहे मार्गशीर्ष वद्य 13 आणि मुक्ताबाईची समाधी आहे वैशाख मध्ये 10. काय नाही, तपासच करायचा नाही, फक्त टिक्क्याचा गंध लावायचा. काही काही नाही घरांमध्ये, काही राहिलं नाही. पुढे ऐका. कोवळं बाळ ज्ञानोबाला मांडीच नाही, मांडीवर खच्चट ज्ञानोबाला. तिसरा चमत्कार, सक्का भाऊच गुरु केला. आणि चौथा चमत्कार, सगळ्यात उशीर आले आणि सगळ्यात लवकर गेले. काय जीवन आहे. सगळ्यात उशीर आले
पण 22व्या वर्षी गेले. एक वाक्य सांगू, गेले ना, हा 4था चमत्कार आहे. आणि 5वा चमत्कार आहे, माऊलीच्या समाधीला साक्षात पांडुरंग रडले. काय चमत्कार आहे, देवाने रडावं. आपल्याकडे अंत्यविधीला जास्त लोक आले का माणूस म्हणतो, तो माणूस म्हणतो तो मोठा होता. इथं माऊलीच्या समाधीला साक्षात पांडुरंग रडले. काय, अरे पांडुरंग रडू द्या, आई साहेबच रडल्यात, रुक्मिणी आई साहेब. आणि आज कीर्तनाला घेतला मग ज्ञानोबरांचा आहे अभंगाला सुरुवात. तुमची माझी बऱ्याच दिवसानं गाठ आहे, मला वाटतं 5-6 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, पण कीर्तनाला पहिल्या 3 सूचना आहेत. दरिद्र्यावादी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, जीव काढायचा, आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काही पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली, येतोय आवाज नाही, धार्मिकपणाचा असं नका आणू. आणि अभंगाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज कोणालाही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार. पण मी गेले बॉम्बलायचं, मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज, आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? साईबाबाच्या मूर्ती समोर कीर्तन आहे, तो आपला बाप आहे, आपण त्याचं लेकरू आहे. बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आम्ही फक्त फेटा बांधायचा आणि कंबर बांधायचं. आपण कोण? करणारा तो आहे, करून घेणारा तो आहे. आपण फक्त कोण आहे? निमित्त आहे. वाक्य ऐकायचं, अरे बाहुली आपण आहे, पण दोरी गट्यावर उभी आहे. आपण कोण आहे? मी नसलो तर कोण वाचेल? कोण आहे तू? मी नसलो तर चाल कोण म्हणेल? कोण आहे तू? माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिली नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला माझा पाय लागला, तुझा पायच कसा आहे? तुझा पाय तिकडून इकडे येतानाच तिथे बापाला भिकारी करून आलाय. कोण आहे? कोण? जाऊ दे, तिकडे लक्ष नका देऊ विक्षेपासून. तुमची काय अडचण आहे नक्की? अजून भोंग्यांना आवाज सोड. आलाय भोंग्यांना तू सोडू, तू मोबाईल बंद कर, कीर्तन आहे ते. विढाला विढाला बस, आता करंट लावून दिलाय. 3 सूचना पाळायच्या. आणि आता बोलावं लागेल. आज गायक वादक मंडळ मंडपवाली माईक सिस्टम वाली पप्पाली